तर अनेक मराठा आंदोलकांनी मुंबईतल्या आंदोलनासाठी येताना महिनाभर पुरेल इतका शिधा आणलाय। पहिल्या दिवसाच्या आंदोलनानंतर ही मंडळी रस्त्यावरच आपलं जेवण शिजवताना दिसत आहेत। पाहूया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी घेतलेला आढावा। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि पहिला दिवस आहे जो एकूणच मोठ्या प्रमाणात आपल्याला मुंबईमध्ये हे सगळे मराठा आंदोलक दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूणच अन्न शिजवत आपण इथे बघतोय की रस्त्यावरच ही सगळी मंडळी जी आहे ते आपलं अन्न घेताना दिसत आहेत। प्रामुख्यानं सगळी जी शिदोरी आहे, जो शिदा आहे तो सगळा मराठा आंदोलकांकडनं आणण्यात आलेला आहे। मागील जर पाहायचं तर साधारणपणे एका महिन्याचा शिदा राहील इतपत अन्न जो आहे, अन्न साठा जो आहे तो सगळ्या यांच्याकडनं आणण्याला दिसत आहे। त्यामुळे इथे जर पाहायचं तर इथं आपण मोठ्या प्रमाणात अन्न जे आहे ते बनवलं जात असल्याचं दिसत आहे। समोर जर पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला गाड्या इथं दिसत आहेत ज्या इथं दाखल झालेल्या आहेत। प्रामुख्यानं मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतोय की मराठा आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढल्याचं दिसत आहे। अन्न जे आहे ते देखील इथंच बनवलं जात आहे आणि एकूणच त्याचा आस्वाद देखील घेतला जातोय। कॅमेरामॅन विजय देसाईचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। मनोज जरांगे यांच्या मुंबईत धडक देणाऱ्या मराठा आंदोलकांनी आपल्या राहण्याची सोय आपल्याच वाहनांमध्ये केल्याचं दिसून आलं। ही वाहनं मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाच्या परिसरामध्ये पार्क करण्यात आली। यापैकी मोठ्या ट्रक्समध्ये जवळपास 30 ते 35 माणसं झोपू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। तर मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठीचा पहिला दिवस पार पडलाय। मराठा आंदोलक सकाळपासून उपाशी असूनही दिवसभर ठामपणे आंदोलनस्थळी बसून राहिले, पण संध्याकाळच्या सुमारास त्यांनी खिचडी शिजवून जेवणाचा बेत उरकला। आता उद्या सकाळी नाश्ता करून आंदोलक पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। पाहूया आमचा प्रतिनिधी ईशान देशमुखने घेतलेला हा आढावा। मराठा पुढे पाऊस वारा काहीही नाही, हे शून्य आहे। विश्व म्हणतात ना शून्य, झिरो आहे, पण हे विश्व हे आजचा पाऊस तर हे झिरो आहे। ही खिचडी आता तुम्ही बनवली, आता हे असंच दररोज तुम्ही जेवण बनवणार आहात? हो हो हो, रोज सकाळच्याला आमच्याकडे पोहे असते, नाश्त्याला पोहे असतात, संध्याकाळी खिचडी। हॉटेल बंद केले लाईनचे पुऱ्या, हा म्हणजे ह्याला बंद केले, फेरीवाले पण बंद केले, कारण की मराठाला किती पिळवायचं हे सरकारला चांगलं कळालेलं आहे। पण मराठा हा कधी झुकणार नाही, आम्ही इथंच राहणार, उपाशी राहू, इथंच राहू, पण ह्यांची सोय होणं, ह्यांना पाणी भेटू नाही, हा सरकारचा दाव आहे। तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होण्याकरता राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांची आज मुक्कामाची पहिली रात्र आहे। दिवसभर कोसळलेल्या पावसात भिजलेल्या प्रसंगी